नव्हता. तर माणूस जो आहे ना तो उत्सवप्रिय असतो. त्याला उत्सव साजरे करायचे असतात. मात्र आपली एक संस्कृती बदलली आणि मग आता काय साजरं केलं पाहिजे हे आपल्याला कळत नव्हतं. आता मात्र मोठ्या प्रमाणात आपण बुद्ध जयंती साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो आणि इतर जे काही आपले बौद्ध सण आहेत ते आपण साजरी करतो, याचा मला आनंद होत आहे. पण विशेष म्हणजे बौद्ध महोत्सव म्हटल्यावर काहीतरी आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो, याचा मला विशेष आनंद होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण गीतांनी केली. आपल्या एक ताई आहेत, त्यांनी गीत सादर केलं. बहुतेक ते अशोकचं गीत असं वाटतं मला. आणि त्याचबरोबर आपले दुसरे जे दादा आहेत त्यांनी खूप छान प्रकारे अतिशय सुंदर एक गीत गायलं. आणि खरोखरच मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कार्यक्रमाची सुरुवात अशा प्रकारे गीतांनी झाली पाहिजे. आणि आता मी विचार करत होतो की आज मी काय सांगितलं पाहिजे. अनेक गोष्टींबद्दल आपण नेहमी बोलत असतो, परंतु यावेळेस मला असं वाटलं की बौद्ध आणि जी काही कला असते याचं काय नातं आहे. किंबहुना मी असं म्हणेल की बौद्धांच्या जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये कलेचं काय स्थान असते याच्यावर थोडंसं मी बोलावं. आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येत आपण त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र आणि हितचिंतक इथं उपस्थित आहात. आणि म्हणूनच मला असं वाटलं की या विषयावर थोडंसं मी आज आपणाशी बोललं पाहिजे. आता आपला हा जो संघ आहे त्याचं एक मोठं वैशिष्ट्य मला वाटतं, प्रत्येक गोष्ट आपल्याकडे सुस्पष्ट आहे. उर्गेन संघरक्षितांनी सांगितलं की ज्याला आपण धार्मिक विकास म्हणतो किंवा आध्यात्मिक विकास म्हणतो, तो कसा आपण करायचा, काय केलं पाहिजे, आपला हा संघ आगळा वेगळा कसा आहे, अशा अनेक गोष्टी त्यांनी फार स्पष्ट केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आपला हा जो संघ आहे त्याचा जो काही वेगळेपणा आहे, त्याची जी काही वैशिष्ट्य आहेत ती त्यांनी सांगितलेलं आहे 6 बाबींमध्ये. त्यातली एक बाब, त्याच्याबद्दल मी आज आपणाशी बोलणार आहे. नुकतंच मी देहरादूनमध्ये एक शिबिर घेतलं. त्या शिबिरामध्ये माझे काही बांधव होते, कदाचित त्यांना हे रिपीट असेल, परंतु आज मला मात्र ते परत सांगण्याची इच्छा आहे. आता त्या 6 वैशिष्ट्यपूर्ण ज्या बाबी आहेत त्रिरत्न बौद्ध संघाच्या, त्यातली एक बाब आहे की आपल्या आध्यात्मिक जीवनात कलेला महत्त्व असतं हे आम्ही स्वीकारतो. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये कलेला आपण अतिशय महत्त्व देतो. आता कला जर म्हटली तर त्याच्यामध्ये संगीत आलं, काव्य आलं, पेंटिंग आली किंवा चित्रकला आली, नृत्य आलं किंवा इतर ज्या काही सृजक अशा प्रकारच्या ज्या काही कला आहेत, अभिव्यक्ती आहेत, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मोडतात. अर्थात या उच्च कोटीच्या विशुद्ध अशा प्रकारच्या त्या कला असतात. आपल्या धार्मिक जीवनामध्ये या बाबीसुद्धा आपल्याला मदत करतात, याचा बऱ्याचदा तेवढा विचार केला जात नाही. परंतु याचं कसं महत्त्व आहे हे थोडं आजच्या या प्रवचनामध्ये मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीत कला आध्यात्मिक शोध घेण्यासाठी, आध्यात्मिक विकास करण्यासाठी कशा प्रकारे मदत करते हे आपण बघणार आहोत. भंतेंचं एक कोटेशन मी वाचत होतो, त्यांचे विचार वाचत होतो. ते असं म्हणतात, ब्युटी शुड हॅव ॲन इम्पॉर्टंट प्लेस इन द स्पिरिच्युअल लाईफ बिकॉज द ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटी वेदर इन द फॉर्म ऑफ आर्ट और नॅचरल ब्युटी इज ॲन इसेन्शियल पार्ट ऑफ ह्युमन लाईफ. ते असं म्हणतात की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही सौंदर्य आहे त्याचं स्थान फार महत्त्वाचं आहे. आपण जे काही सौंदर्य आहे त्याचं ॲप्रिशिएशन केलं पाहिजे, त्याची प्रशंसा केली पाहिजे. जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते सुद्धा आपल्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हळूहळू आपल्याला ते स्पष्ट होईल. आता सुंदरता का महत्त्वाची असते, इथे सौंदर्य कशाला म्हटलेलं आहे. अर्थातच बंधू आणि भगिनींनो, जे काही सुंदर असतं, चांगलं असतं, श्रेष्ठ असतं, माणूस त्याच्याकडे आकर्षिला जातो, ते आपल्याला जवळ खेचत असतं. विशेष म्हणजे आपल्या भावनेला ते स्पर्श करतं. आणि आध्यात्मिक जीवन ज्याला म्हणतो, जोपर्यंत आपल्या भावनेला स्पर्श होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही.
विशेष म्हणजे संगीत, काव्य, चित्रकला, नृत्यकला, निसर्ग किंवा मिथक किंवा प्रतिमा, या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, आपल्या भावनेला स्पर्श करत असतात. आणि बुद्ध धम्माबद्दल जर बोलायला गेलं तर बुद्ध धम्म काव्याच्या भाषेत बोलतो, प्रतीकांच्या भाषेत बोलतो, प्रतिमांच्या भाषेत बोलतो. अर्थातच आपल्या पुढे बुद्धरूप ठेवलेलं आहे. आता अगदी बुद्ध असेच दिसत होते हे काय आपण ठामपणे सांगू शकत नाही. परत बुद्ध बऱ्याचदा कमळावर दाखवतात. हे सर्व प्रतीक आहेत. तर थोडंसं याचं महत्त्व आपण समजून घेऊया. आता भावना का महत्त्वाची आहे? उर्गेन संघर्ष जसं सांगतात की आपण जे आहोत ना, आपल्या जीवनामध्ये 3 केंद्र असतात. पहिलं म्हणजे विचार केंद्र, मेंदू, ब्रेन, इथं आपण विचार करत असतो. दुसरं भावना केंद्र, अर्थातच मेंदूमध्ये सगळं असतं, परंतु आपण भावनेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हृदयाकडे पाहतो. आणि मग तिसरं कृती केंद्र, एखादी गोष्ट कृतीमध्ये येते. तर असं म्हटलं जातं किंवा आपण आपल्या जीवनाकडे पाहू शकतो, आपल्या अनुभवाकडे पाहू शकतो. एखादी गोष्ट खरंच आपल्या बुद्धीला समजली, आपल्याला माहिती मिळाली, तेवढं पुरेसं नसतं. जोपर्यंत ती गोष्ट, ती बाब आपल्या भावनेपर्यंत उतरत नाही, तोपर्यंत ती कृतीमध्ये येत नाही. निव्वळ कोरडी बौद्धिक माहिती पुरेशी नसते. असं जर झालं असतं तर कदाचित फार वेगळं घडलं असतं. मला नेहमी प्रश्न पडायचा की बुद्ध धर्मावर उत्तम साहित्य लिहिणारे ते स्वतः बौद्ध का झाले नाहीत? चांगलं लिहिलं, परंतु बौद्ध झाले नाहीत. कारण निव्वळ माहिती त्यांच्याकडे आहे, केवळ बौद्धिक माहिती त्यांच्याकडे आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, इथेच फरक पडतो जे बुद्ध धम्म संघाला शरण जातात आणि इतर लोकांमध्ये. आणि म्हणूनच जी काही बुद्ध शिकवण आहे ती शिकवण आपल्या हृदयापर्यंत आली पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटतं, बाबासाहेब प्रकांड पंडित होते. खरं म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. जेव्हा मी बाबासाहेबांना जाणून घेतो, सतत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळेस असं वाटतं की बापरे, म्हणजे एवढं उत्तुंग त्यांचं व्यक्तिमत्व आहे. एखाद्या अतिशय विशाल पर्वतासमान त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि असं वाटतं की खरंच या महापुरुषाच्या जीवनाचे किती पैलू आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होती. बाबासाहेब बुद्ध धर्माचा गंभीरपणे विचार करत होते, आपण सर्वांना ठाऊक आहे. बुद्ध धर्म त्यांना स्वीकारायचाच होता. त्याच्याबद्दल त्यांनी चिंतन सुरू केलं होतं, अभ्यास सुरू केला होता. आणि 1950 साली त्याने एक महत्त्वाचा लेख लिहिला होता, बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य. त्याच्यामध्ये एक कोटेशन त्यांचं आहे. अर्थात ते इंग्रजीमध्येच मी लिहून आणलं, मी ते इंग्रजीमध्येच वाचतो आधी. ते काय म्हणतात, एव्हरी ग्रेट रिलिजन हॅज बीन बिल्ट ऑन फेथ. ते म्हणतात की कुठलाही महान धर्म श्रद्धेवर आधारित असतो. बट फेथ कॅन नॉट बी ॲसिमिलेटेड इफ प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ क्रीड्स अँड ॲबस्ट्रॅक्ट डॉगमास. ते म्हणतात की श्रद्धा ही आतमध्ये झिरपत नाही, उतरत नाही, जेव्हा केवळ एक कोरडं सिद्धांत म्हणा किंवा नुसतं म्हणजे अमूर्त संकल्पना या स्वरूपात ते मांडण्यात येतं, तेव्हा माणसाच्या हृदयावर त्याचा परिणाम होत नाही. पुढे ते काय म्हणतात, इट नीड्स समथिंग ऑन विच द इमॅजिनेशन कॅन फासन सम मिथ ऑर एपिक ऑर गॉस्पेल. ते काय म्हणतात की त्याच्यामध्ये अशी एखादी बाब पाहिजे जे तुमच्या कुठेतरी कल्पनाशक्तीला वाव देईल. त्याच्यामध्ये काही मिथक असले पाहिजे, महाकाव्य असलं पाहिजे, काही मोठे सुविचार असले पाहिजे किंवा काहीतरी संदेश असला पाहिजे. पुढे ते म्हणतात, व्हॉट इज कॉल्ड इन जर्नलिझम अ स्टोरी. पत्रकारितेच्या भाषेमध्ये ज्याला एक कथा म्हटल्या जातं. बाबासाहेबांना हे समजत होतं. बुद्धाचा धम्म जर लोकांपर्यंत पोचवायचा असेल, शिकवायचा असेल, तर केवळ बुद्धीपर्यंत जाऊन चालणार नाही, तर ते कुठेतरी त्याच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे. हृदयाला त्याचा स्पर्श झाला पाहिजे. आणि मग त्यांच्या मनामध्ये सुरू होतं एक बौद्ध ग्रंथ लिहिण्याचा. आणि स्वतः त्यांनी तसा एक
विचार मांडला होता की बौद्धांसाठी एक ग्रंथ पाहिजे. का एक ग्रंथ पाहिजे? एवढं विशाल आहे बौद्ध साहित्य, ज्याची बंधू आणि भगिनींनो आपण कल्पना करू शकत नाहीत. स्वतः बाबासाहेब असे म्हणतात, स्वतः बाबासाहेब असं म्हणतात की अख्खं आयुष्य जरी आपण घालवलं तरीसुद्धा हा बुद्ध धम्माचा जो महासागर आहे साहित्याचा, तो आपण पार पाडू शकत नाही, पार करू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की बौद्धांसाठी एक ग्रंथ असला पाहिजे. इतर धर्मामध्ये त्यांचा एक ग्रंथ आहे. आणि मग म्हणून स्वतः त्यांनी असं लिहिलं की एक बौद्धांचा ग्रंथ असला पाहिजे. आणि आपला सर्वांना माहिती आहे, स्वतः त्यांनी तो ग्रंथ तयार केला. पण ते सांगत असताना ते काय म्हणतात, त्यांनी असं म्हटलं की त्याची भाषा उत्तम असली पाहिजे. का असं म्हटलं? कारण जसं मी आधी सांगितलं की ती भाषा अशी असली पाहिजे की हृदयाला स्पर्श करेल. बऱ्याचदा बौद्ध साहित्य जे आहे अर्थात अतिशय श्रेष्ठ दर्जाचं आहे, उत्तम आहे, पण बऱ्याचदा सर्वसामान्य माणसाला ते लवकर कळत नाही, समजत नाही, त्याच्या हृदयाला स्पर्श करत नाही. आणि बाबासाहेबांनी ते हेरलं होतं. आणि इथे बाबासाहेब विशेष म्हणजे चिनी धम्मपदाची फार प्रशंसा करतात. आता हे चिनी धम्मपद जर आपण पाहिलं असेल तर हे चिनी धम्मपद कसं होतं बघा. तिथे तुम्हाला एक धम्मपदाची गाथा दिसेल. आणि जगातलं मी समजतो की अतिशय उत्तम ग्रंथ आहे. छोटासा एक ग्रंथ, पण मला असं वाटतं ग्रंथांमध्ये अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारे अनेक विद्वान त्यांना मानतात. आता आपल्या नागपूरचे बद्रीनाथ कौशल्य सर्वांना परिचित आहे. ते म्हणतात की जगात जर एखादा कुठला श्रेष्ठ ग्रंथ असेल तर ते धम्मपद होय, असं म्हणणारे अनेक स्कॉलर्स आहेत. परंतु ते धम्मपद आपल्याला आवडतात. पण चिनी धम्मपद कसं आहे, ती गाथा आहे आणि मग त्यात नंतर त्या गाथेची कथा आहे. म्हणजे बुद्धांनी ही शिकवण कुठल्या प्रसंगी कुणाला कशा प्रकारे दिली त्याची ती पूर्ण कथा आहे. आणि त्याचबरोबर त्या कथेचं एक चित्र दाखवलेलं आहे. आता कल्पना करा की ती गाथा वाचतो आपण, ती कथा वाचतो आणि ते चित्र पाहतो, तर नक्कीच आपल्या मनावर त्याचा मोठा परिणाम होतो. आणि म्हणूनच बाबासाहेबांना अशा प्रकारे बुद्धाची शिकवण लोकांपर्यंत जावी असं वाटत होतं, जिथे त्यांच्या हृदयाला कुठेतरी स्पर्श होईल. आणि आपण कल्पना करू शकतो, एखादं चित्र जेव्हा पाहतो आपण, एखादी कथा आपण जेव्हा वाचतो, तेव्हा नक्कीच आपल्या हृदयाला त्याचा स्पर्श होत असतो. बाबासाहेब जेव्हा बुद्धाचा विचार करत होते, त्यांना बुद्धाचे एक सुंदर चित्र हवं होतं. निराशा झाली. त्या काळात खरं म्हणजे बुद्धाचं चित्र, तेही चांगलं चित्र सापडणं खूप कठीण अशी बाब होती. आज काळ खूप बदललेला आहे. पण बाबासाहेबांचं मोठं आश्चर्य वाटतं मला. स्वतःच त्यांनी ठरवलं की आता मी स्वतःच बुद्धाचं चित्र काढेन. आणि आपण कदाचित ते चित्र पाहिलं असेल. मला आश्चर्य वाटलं, कमाल आहे बाबासाहेबांची. स्वतः बुद्धाचं चित्र काढलं म्हणजे बाबासाहेबांकडे कलेचं अंग होतं. कलेकडे पण ते पाहू शकत होते. पण त्यात अजून एक विशेष मला वाटलं, बुद्धाचे डोळे मात्र त्याच्यामध्ये खुले आहेत, मिटलेले नाही. त्याच्याबद्दल मी पुढे कदाचित बोलेल. त्याचबरोबर त्यांना चालणारे बुद्ध हवे होते. ह्या सगळ्या गोष्टींचा जे आधी मी सांगितलं, याच्याशी खूप मोठा जवळचा संबंध आहे. हे प्रतीक आहेत. ह्या प्रतिमा आपल्याशी काहीतरी बोलतात. आणि हे मुद्दाम बाबासाहेबांना सांगायचं होतं. डोळे बंद करणं पण महत्त्वाचं आहे, ध्यान महत्त्वाचं आहे. परंतु बुद्ध नेहमीच काय ध्यानस्थ होते असं नाही. ते जगाकडे पाहू शकत होते, जगाचं दुःख समजू शकत होते. आणि म्हणून एक प्रतिकात्मक बाबासाहेबांना बुद्ध तसे पाहिजेत. बुद्ध नेहमी बसूनच नव्हते, बुद्ध चालत होते. आणि म्हणून त्यांना चालते बुद्ध हवे होते. कारण हे जे प्रतीक असतात ना, ह्या प्रतिमा ज्या असतात ना, त्या आपल्याला काहीतरी कम्युनिकेट करतात, आपल्याशी काहीतरी संवाद साधतात. आणि म्हणूनच ह्या प्रतिमा, ही प्रतीकं बुद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची समजली जातात. एवढंच नव्हे, बाबासाहेबांना हे सुद्धा वाटत होतं की ज्या काही आपल्या वंदना आहेत, गाथापठण आहेत, त्या सुमधुर आवाजामध्ये असल्या पाहिजे. उत्तम प्रकारची त्याला चाल असली पाहिजे. का? कारण जेव्हा आपण सुंदर प्रतिमा पाहतो, सुंदर जेव्हा चालीमध्ये आपण गाथा ऐकतो, गाथा पठण करतो, नक्कीच त्याचा आपल्या हृदयावर मोठा परिणाम होतो. कारण ते हृदयापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. आणि बाबासाहेब
त्या कलेचं महत्त्व जाणत होते. मला मात्र अजून एक मोठं नवल वाटलं बाबासाहेबांचं, किती व्यस्त होते, कल्पनेच्या बाहेर, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. परंतु एवढ्या व्यस्ततेमधून सुद्धा वेळात वेळ काढून ते व्हायलिन शिकत होते. कारण बाबासाहेबांना कुठंतरी कळायचं, जरी ते मोठे प्रकांड पंडित होते परंतु कला ही किती महत्त्वाची असते. आणि आपण पाहतो बाबासाहेबांचं भावनिक अंग अतिशय विकसित होतं. त्यांना ठाऊक होतं की कलेचं माध्यम अतिशय प्रभावी असतं. स्वतः ते बोललेत की माझ्या अनेक भाषणापेक्षा एखादं गीत हे माणसाच्या हृदयापर्यंत जातं, माणसाच्या हृदयाचं कुठेतरी ठाव घेत असतं. आणि बंधू आणि भगिनींना आपल्याला माहिती असेल की धर्मांतरानंतर मोठ्या प्रमाणात धर्मांतराची चळवळ जनमानसात पोचवण्यासाठी, खेडोपाडी गावात मोहल्ल्यांमध्ये पोचवण्यासाठी अनेक भजन मंडळं, अनेक गायन मंडळं त्यांनी काम केलेलं आहे. आणि गीतांच्या माध्यमातून हे काम खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मला अजूनही आठवतं, लहानपणापासून मी ऐकत आलेलो आहे. अर्थात बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या वेळेस मी नव्हतो, मी जन्मालाही आलो नव्हतो. पण कुणीही न शिकवता मात्र एक मोठा परिणाम मनावर व्हायचा. तुम्ही सुद्धा कदाचित ते गीत ऐकलं असेल, चलो उठो ये बोद्धो अब तुम्हें गौतम बुलाते आहे. आपले नागपूरचेच कवी होते, खूप साधा माणूस, सांगायला काय हरकत नाही, ओबीसी बॅकग्राऊंडमधून आलेले. अनेक लोक बाबासाहेबांचे शिष्य झाले होते, धर्मांतर केलं होतं. काय ती प्रेरणा होती. आणि चलो उठो ये बोद्धो अब तुम्हें गौतम बुलाते, काय सुंदर शब्दरचना आहे. आणि नक्कीच त्याचा परिणाम व्हायचा. आणि जे धर्मांतराला गेले नव्हते त्यांनाही वाटलं की आता आम्हाला बुद्धाकडे गेलं पाहिजे. आणि पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बुद्धा शिकवणीचा, बुद्धाचं महत्त्व एवढं सुंदर त्या गीतामध्ये आलेलं आहे. तर म्हणजे ते गीत आता पूर्ण सांगण्याची गरज नाही. कदाचित मी जर आधी सांगितलं असतं कदाचित तर आपलं किशोर कुमार आहेत, किशोर मेश्रामजी, त्यांनी गीत म्हटलं असतं. मला खूप आवडतं ते गीत. आता ही जी काही गीतं आहेत ही आपल्या हृदयाला का भिडतात? विशेष म्हणजे काव्य जे असते ना त्याची भाषा सुंदर असते. रूपक, अलंकार, उपमा, यमक याच्यामुळे काय होतं, त्या भाषेमध्ये एक सुंदरता, एक गोडवा निर्माण होतं. आणि असं जर असेल तर नक्कीच मग मात्र ते आपल्या हृदयापर्यंत येतं. आता याचं कसं महत्त्व आहे? अगदी बुद्ध काळामध्ये आपण जाऊया. आता बुद्धत्वाची प्राप्ती केली, सत्य त्यांना समजलं आणि बुद्ध उत्तम कम्युनिकेटर होते. उत्तम प्रकारे ते धम्म शिकवत असत. मग एखादा राजा असो, एखादा शेतकरी असो, एखादी स्त्री असो, कुणीही असो, प्रत्येकाला उत्तम प्रकारे धम्म शिकवण्याची कसब त्यांच्यामध्ये होती. परंतु एक नवल वाटेल तुम्हाला, बुद्ध काळामध्ये एक वंगेश नावाचे कवी होते, एक भिक्षू होते. आणि एका प्रसंगी असे काही बरेचसे संदर्भ आहेत. बुद्ध एक शिकवण देतात भिक्षूंपुढे आणि शिकवण दिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की इथं माझ्या समवेत वंगीश बसलेले आहेत. शिकवण दिल्यानंतर ते वंगीशकडे वळतात आणि वंगीशला म्हणतात, वंगीश, आता जे काही मी शिकवलेलं आहे तुम्ही त्याचं काव्य रूपांतर करू शकाल काय? त्याला काव्य रूपांतर करून लोकांना सांगा. बुद्ध असं सांगत आहेत. आणि वंगीश लगेच म्हणतात, होय बनते, होय भगवान. आणि वंगीश बुद्धाने जे काही शिकवलं त्याचं अतिशय सुंदर काव्य रूपांतर करतात आणि ती शिकवण काव्यामध्ये सांगतात. आणि मग बुद्ध काय म्हणतात, खूप छान, खूप सुंदर. म्हणजे बुद्धाची शिकवण जेव्हा काव्यामध्ये रूपांतरित करून सांगण्यात आली, बुद्ध त्याची प्रशंसा करतात. अगदी बुद्धाच्या काळामध्ये ते कवी होते आणि बुद्धसुद्धा हे जाणत होते की जेव्हा एखादी शिकवण उत्तम शब्दामध्ये जे त्याला बांधल्या जातं, सादर केलं जातं, त्याचा नक्कीच आपल्या मनावर मोठा परिणाम होत असतो. आता जर आपण पुढचा काळ पाहिला तर अश्वघोषांसारखे मोठे कलावंत झाले आणि त्यांच्या नावावरूनच आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एक सुंदर टीम काम करते आहे. अनेक कलावंत त्याच्यामधून घडत आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहेत. आपण अनेक लेण्या पाहू शकतो, त्या लेण्यांमधल्या सुंदर चित्र पाहू शकतो. अनेक प्रकारे आपण पाहतो की असे मोठे महापंडित झाले. त्यांनी काव्यामध्ये, शांतीदेवांचाही मी उल्लेख करेल,
जेव्हा मी इंग्लंडला गेलो आणि मला शांतिदेवांबद्दल अधिक थोडासा अभ्यास करायचा होता, तर सुबोधीने मला 5 पुस्तकं दिल्यात वेगवेगळ्या लेखकांचे. आणि मी विचार केला की बाप रे, इंग्लंडमध्ये एवढ्या मोठ्या अनेक स्कॉलर्स लोकांनी त्यांच्यावर भाष्य केलेले आहेत. आता जर्मनी, फ्रेंच वगैरे मला येत नव्हती, त्या भाषेतसुद्धा अनेक ग्रंथ उपलब्ध होते आणि अतिशय उत्तम काव्य त्यांनी तयार केलं. तर असे अनेक कलावंत या बौद्ध धर्मामधून घडलेले आहेत, चित्रकार घडलेले आहेत, शिल्पकार घडलेले आहेत. ह्या लेण्यांमधून आपण सगळं ते पाहत असतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे की ह्या ज्या काही कला आहेत ह्या नक्कीच आपल्या मनावर खूप मोठा परिणाम करत असतात आणि बाबासाहेबांनासुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि म्हणूनच त्यांना सुंदर बुद्धरूप पाहिजेत होतं, गाथापठण सुंदर पाहिजेत होतं. आणि कधीकधी मी माझ्या काही बांधवांशी बोलत असतो की तुम्ही जेव्हा त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कात आलात, शिबिरात आलात, तुम्हाला काय आवडलं? तर मला वाटलं एखाद्या ज्येष्ठ धम्माचार्याचं किंवा अतिशय चांगले आपल्याकडे अनेक बोलणारे धम्मचारी आहेत, अभ्यासू धम्मचारी आहेत, त्यांचं नाव घेतील. पण काही लोक मला काय म्हटले की मला पूजास्थान खूप आवडलं, मला पूजा खूप आवडली. आश्चर्य म्हणजे कधीकधी जे नॉन बुद्धिस्ट आहेत, बौद्ध नाहीत, ते सुद्धा आपल्या पूजास्थानाची खूप प्रशंसा करतात, आपल्या पूजेची प्रशंसा करतात. कारण जे सौंदर्य आहे ना ते अगदी हृदयाला भिडत असतं. आणि कुठेतरी मला असं वाटतं बाबासाहेबांना हे जाणवत होतं की याची कुठेतरी आपल्याकडे कमतरता आहे. मात्र त्रिरत्न बौद्ध संघामध्ये आपण एक शिकलो की एक उत्तम पूजास्थान असलं पाहिजे, उत्तम प्रकारे आपण गाथांचं पठण केलं पाहिजे. आता बाबासाहेबांचं ते वाचत असताना एक मिथ शब्द आला बघा, त्याला हिंदी मराठीमध्ये मिथक अशा प्रकारचा अनुवाद केला जातो. आणि आता इथं बरेचसे धम्ममित्र आहेत, JFRची विनंती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर एखाद्याला धम्मचारिणी व्हायचं असेल तर 8 मार्गदर्शक तत्व आहेत. त्याच्यामधलं एक तत्व आहे की मिथक संदर्भ, म्हणजे मिथ आपल्याला समजलं पाहिजे. आता हे मिथक काय आहे तर सुबोधीने एक व्याख्या केली, मी ती वाचून दाखवतो आपल्याला. मिथ इज द स्टोरी विच गिव्स मीनिंग अँड पर्पज टू आवर्स लाईफ. म्हणजे मिथ अशा प्रकारची एक कथा असते जी आपल्या जीवनाला एक अर्थ देते, एक हेतू आपल्याला देत असते. इट गिव्स द फ्युएल अँड एनर्जी विथ विच वन डज ग्रेट डीड्स. तर ते आपल्यामध्ये अशा प्रकारची ऊर्जा आणि शक्ती निर्माण करते की आपण महान कार्य करू शकू. खरं म्हणजे मिथ हे अतिशय पॉवरफुल असतं, मिथक अतिशय ताकदवान असतं आणि निश्चितच त्याचा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतं. जसं मी म्हटलं की बुद्ध धम्म हा मिथक, प्रतिमा, प्रतीक या भाषेमध्ये बोलत असतो. तर मला लगेच आठवलं अवलोकितेश्वर उर्गेन संग्रचित म्हणतात हे संघाचं प्रतीक होय, संघाचं सिम्बॉल होय. म्हणजे आता संघ जो असतो, संघ सदस्य कोणी जेव्हा बनतो तेव्हा त्या संघामध्ये सामील होतो. तर ते म्हणतात की जणू काय हे धम्मचारिणी त्या अवलोकितेश्वरचे हात आहेत आणि हा एक संघ अशा प्रकारे निर्माण होतो. आणि खरोखरच अतिशय पॉवरफुल ते मिथक आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की जर मी धम्मचारी होत असेल, धम्मचारिणी घडत असेल, तर कुठेतरी हे मिथक आपण साकार करीत आहोत, त्याचा आपण एक भाग बनत आहोत, ही फार मोठी भावना आहे. आणि हात काय दर्शवतात? प्रत्येक हातामध्ये काहीतरी वेगळी बाब आहे. या जगामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी आहेत आणि प्रत्येक हातामध्ये वेगळ्या प्रकारचा आहे. एखाद्या हातामध्ये जसं आता पाहिलं आपले डॉक्टर साहेब लोकांची तपासणी करत होते, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत होते, तर कदाचित एका हातामध्ये औषध असेल, एखाद्याला ज्ञानाची गरज आहे, पुस्तक असेल, एखाद्याला एखाद्या कौशल्याची गरज आहे, तिथं त्यांच्याकडे ते स्किल देण्याचं कौशल्य असेल, शिकवण्याचं कौशल्य असेल. म्हणजे प्रत्येक वेगवेगळा हात आपल्या प्रकारे योगदान देऊ शकतो. फार वंडरफुल कल्पना आहे. आणि मी विचार करत होतो इथे नागपूरमध्ये बसून मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की आमचा संघ इंग्लंडमध्ये काम करतो, आमचा संघ फ्रान्समध्ये काम करतो, अमेरिकेमध्ये काम करतो, उत्तर भारतात काम करतो, ओडिसामध्ये काम करतो, राजस्थानमध्ये काम करतो. मी जरी तिकडे गेलो नाही तरी म्हणतो की हा माझा संघ आहे, कारण त्या संघाचा एक भाग मी असतो. जणू काय हा पूर्ण संघ म्हणजे जणू काय एक बॉडी, एक शरीर असतं.
बंधू आणि भगिनींनो, या रूपकाबद्दल मी अजून एक विचार करत होतो. बाबासाहेबांसारखे, महात्मा फुलेंसारखे, अजून किती महापुरुषांची नावं घेऊन, भंतेंसारखे हजारो वर्षामधून कधीतरी येतात. आता अशी माणसं परत केव्हा येतील मला माहिती नाही, पण एक आहे मात्र, अशा प्रकारचा एक अवलोकितेश्वर मात्र आपण तयार करू शकतो, धम्मचारी धम्मचारिणी बनून. आणि मग मला असं वाटतं की हे जे मी कार्य करतो हे किती मोठं कार्य आहे. असे जर हजार हात म्हणजे हजारच असले पाहिजे असं नाही, ते प्रतिकात्मक आहे. तर हे प्रतीक अतिशय पॉवरफुल असतात. आता बुद्धाला कमळावर दाखवतात, हे प्रतीक आहे. आणि आपण बऱ्याचदा पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काही मुद्रा आहेत, हे मुद्रा, रंग हे आपल्याला काहीतरी संदेश देत असतात. आता बुद्धाने बुद्धत्वाची प्राप्ती केली, एका बुद्ध रूपातून सांगणं खूप कठीण आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो अनेक बुद्ध बोधिसत्व त्याच्या माध्यमातून बुद्धत्वाचा हा जो काही गुण आहे, बुद्धत्व आहे, ते कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण बुद्धाच्या वेगवेगळ्या मुद्रा पाहतो, त्या मुद्रा आपल्याशी काहीतरी कम्युनिकेट करतात, काहीतरी सांगत असतात. बुद्धाचे रंग आपल्याला काहीतरी सांगत असतात. आता आपणाला सर्वांना 5 मुद्रा अगदी माहीतच आहेत. खरं म्हणजे 5 मुद्रेवरचं एक मोठं महत्त्वाचं प्रवचन होऊ शकतं. बुद्ध काहीतरी सांगतात. मी लहान असताना मला खरंच काही समजत नव्हतं. आमच्या घरी केवळ बुद्धाचं चित्र होतं, ते जसं मी म्हटलं ना, बाबासाहेब म्हटले चालते बुद्ध, तर घरी आमचे चालते बुद्ध होते. हात तसा होता अभय मुद्रेतला. आणि माहीत नाही, माझ्या बालमनावर मोठा परिणाम व्हायचा की अभय मुद्रा मला खूप पॉवरफुल वाटायची. जणू काय असं वाटायचं की बुद्ध असं म्हणत आहेत की होय, जीवन कठीण आहे, अनेक दुःख आहेत, अनेक अडचणी आहेत, पण घाबरण्याचं कारण नाही, याच्यातून मार्ग आहे. असं वाटलं की बुद्ध कुठेतरी आश्वस्त करत आहे, दिलासा देत आहे. ह्या प्रतिमांचा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो. ध्यान मुद्रा आपल्याला काहीतरी सांगते, वरद मुद्रा आपल्याला काहीतरी सांगते, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आपल्याला काहीतरी सांगते. आणि ह्या सगळ्या ज्या मुद्रा आहेत काहीतरी कम्युनिकेट करतात. अलीकडेच मी श्रीलंकेला जाऊन आलो. खरं म्हणजे धम्मचारिणी विजया त्यांची पण फार मोठी इच्छा होती, मलाही असं वाटायचं, परंतु वेळ काढणं मोठं कठीण. पण यावेळेस मात्र आम्ही प्लॅनिंग केलं आणि श्रीलंकाला गेलो. आणि खरंच सांगतो, मला खूपच आनंद झाला, अतिशय आनंद झाला. अनेक ऐतिहासिक स्थळं आम्ही पाहिलेत. आणि विशेष म्हणजे ते जे एक रॉक केव्ज होत्या, मोठ्या पर्वतावर ज्या लेण्या होत्या, आणि ते बुद्धरूप पाहिलेत, ते सुंदर कलर पाहिलेत, अजूनही ते कलर इंटॅक्ट आहेत. म्हणजे अगदी अश्रू आले डोळ्यामध्ये. असं वाटलं की काय वैभव आहे आपलं, काय कलावंत आहेत. कुठल्याही कलावंताचं नाव कुठे नाही, मात्र ही आध्यात्मिक त्यांची अभिव्यक्ती होती. कला मोठं होण्यासाठी, अहंकार वाढण्यासाठी नव्हती. जेव्हा आध्यात्मिक संदर्भात आपण कलेबद्दल बोलतो तेव्हा मोठं होण्यासाठी हे नसतात अर्थात. आणि मी अतिशय प्रभावित झालो. आता हे पूर्ण काही मी श्रीलंकेचं वर्णन करत नाही, पण या संदर्भात मला एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. काही मी वेगळेच बुद्धरूप पाहिलेत, वेगळीच मुद्रा पाहिलीत. अर्थात त्या मुद्रेबद्दल मला थोडं माहिती होतं. आणि मग आमचे जे गाईड आहेत त्यांनाही मी विचारलं, तर ती मुद्रा कशी होती, हे जे 2 हात आहेत ना, इथे होते असे हृदयाजवळ. अशी मुद्रा मी कधीच पाहिली नव्हती. आणि मग मी माझ्या बंधू भगिनींना सांगू लागलो. आणि नंतर माझे जे गाईड आहेत त्यांनी कदाचित कुठून तरी ऐकलं किंवा फोन केला कुणाला तरी, त्यांना कळलं मग ते. आणि मग एक पालीची गाथा त्यांनी सांगितली. ती गाथा मला आता आठवणार नाही, परंतु त्या मुद्रेबद्दल असं म्हटलं जातं ती करुणा मुद्रा होय. आणि ही करुणा मुद्रा कशी, जर समजा आपल्या मनामध्ये मैत्री असेल आणि जेव्हा आपण एखाद्याचं दुःख पाहतो, तर बंधू आणि भगिनींनो, आपल्यात मैत्री असेल ना, एखाद्याचं दुःख पाहिलं ना, आपोआप आपले दोन्ही हात हृदयाजवळ येतात. बुद्धाने पण जेव्हा जगाचं दुःख पाहिलं, त्यांचा हात हृदयाजवळ आला. आणि म्हणून करुणा मुद्रा. आणि मग त्या करुणेतून त्यांनी आपला धम्म उपदेश केला. ह्या प्रतिमा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम करतात, कारण नुसत्या शब्दातून धम्म जात नाहीत. आणि म्हणूनच आपल्या घरी उत्तम बुद्धरूप असलं पाहिजे, सुंदर प्रतिमा असली पाहिजेत. आणि अनेक प्रतिका आहेत. त्या प्रतिकाबद्दल आता
खूप मी बोलणार नाहीत कारण त्याच्यामध्ये वेळ जाईल. कमळ हे फार मोठं प्रतीक आहे. वज्र हे फार मोठं प्रतीक आहे. बोधिवृक्षाचं पान हे सुद्धा फार मोठं प्रतीक आहे. धम्मचक्र हे फार मोठं प्रतीक आहे. भवचक्र इथं दाखवलेलं आहे, फार मोठं प्रतीक आहे. स्वास्तिक हे फार मोठं प्रतीक आहे. स्तूप, अशोक स्तंभ, त्याच्यावरचे प्राणी हे फार मोठं प्रतीक आहे. तर बुद्ध धम्म हा प्रतीकातून बोलतो आणि हे जर प्रतीक आपल्याला समजलं तर नक्कीच आपण अधिक सखोलपणे धम्म जाणून घेऊ शकतो. आता धम्मचारिणी इथं विजा बसलेल्या आहेत. आपण सगळे संघाचं ते कुटुंब आहे असं मी समजतो आणि त्यांच्याबद्दलचं मी सांगतो. जेव्हा आमचं लग्न झालं, बरंचसं लाईफ ती शेअर करत होती, तर तिने सांगितलं की छोटी असताना सेवा सदन ही शाळा होती आमची, त्यावेळेस प्रायमरीमध्ये मुलं आणि मुली तिथं शिकत होते. मी पण तिकडेच शिकलो. तर सेवा सदनमध्ये शिकत असताना आम्ही बर्डीतून जायचो आणि बर्डीचा तो एक स्क्वेअर माहीत असेल, त्याला झाशी राणी स्क्वेअर म्हणायचे. तिथं झाशीच्या राणीचा एक पुतळा आहे बघा. आता झाशीच्या राणीचा इतिहासाचे काय घेणं देणं नाही मला. ती खरंच लढली होती नव्हती काय इतिहास, लीव्ह दॅट असाइड, त्याला बाजूला ठेवूया आपण. परंतु आणि विजयाला ते समजत नसेल की हे काय आहे, पण एक गोष्ट समजते. काय समजते की एक घोडा आहे, घोड्याचे पाय असे उंच आहेत, त्याच्यावर एक स्त्री विराजमान आहे, हातात तलवार आहे, पाठीला बाळ बांधलेला आहे. हे प्रतीक एवढं पॉवरफुल आहे ना, आणि विजयाच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला, पॉझिटिव्ह. काय परिणाम होता मग तो? एकतर शौर्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा असं वाटतं हे पुरुषांचंच काम असतं, युद्धावर जाणं हे पुरुषांचं काम असतं. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रतीक होतं. घोड्यावर बसण्याचं काम केवळ पुरुषाचं असतं, परंतु हे वेगळं प्रतीक होतं, हातात तलवार. कारण स्त्री म्हटलं की चूल आणि मूल आपल्याकडे नेहमीच हे बोलल्या जातं. खरं म्हणजे स्त्रीला निसर्गाने एक फार मोठी देणगी दिलेली आहे, वरदान दिलेलं आहे असं मी म्हणेल की ती एक नवीन जन्म देऊ शकते. परंतु बऱ्याचदा मात्र याच्यामुळे कुठेतरी तिच्या जीवनामध्ये मर्यादा येतात. पण ते प्रतीक काय सांगतं? मूल देणं हे वरदान आहे, उत्तम गोष्ट आहे, परंतु ते मात्र तिच्या जीवनामध्ये कुठेतरी अडथळा होत नाहीत. त्या मुलाला पाठीशी बांधून ती युद्धभूमीवर जात आहे. या प्रतीकाचा मोठा परिणाम झाला. कारण बऱ्याचदा स्त्री म्हणून असं वाटतं रे आपण तर अबला आहोत, आपण काय करू शकतो, चूल आहे, मूल आहे, हे सगळं कसं करणार. तर ते प्रतीक मोठं बोलकं होतं. तर बंधू आणि भगिनींनो, प्रतीक आपल्याशी बोलतात आणि बुद्ध धम्म या प्रतीकामधून आपल्याला काही शिकवायचा प्रयत्न करतं. प्रतीकात जे काही प्राणी वगैरे असतात ते सांगत असतात, परंतु बऱ्याचदा मात्र आपण ते समजून घेत नाहीत. जातक कथा, जसं मी कथेबद्दल बोललो, मिथकबद्दल बोललो, फार पॉवरफुल आहेत. मी जेव्हा शाखा चालवायचो ना, आता माझे मित्र माझा परिचय करून देत होते, तिथं बरेचसे लहान मुलंच म्हणेल मी, किशोरवयीन मुलं यायचे आणि काही युवक यायचे. टू बी फ्रँक एकदम त्यातले एक आहेत. अजून माझे बरेचसे मित्र आहेत. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नाही सांगायचो, केवळ जातक कथा सांगायचो. आणि ह्या केवळ जातक कथांमुळे मनावर एक मोठा परिणाम व्हायचा बघा. मात्र इथं मग जास्तच आपण कधी कधी बुद्धिवादी होतो. अरे पण तो हरिण कसा बोलला, तसा कसा बोलला, अरे ते बाजूला ठेवा, हे प्रतिकात्मक आहे, रूपक आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि नक्कीच जर आपण हे समजून घेतलं तर त्याचा मग मात्र आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. अनेक प्रकारच्या ज्या पेंटिंग्स आहेत, प्रतीकं आहेत, त्याचा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो. आता पेंटिंगवरून एक मला आठवलं, माझे खूप चांगले मित्र आहेत, माझे बुजुर्ग मित्र आहेत. खरं म्हणजे आपला सर्वांना मोठा अभिमान वाटला पाहिजे, खूप मोठे आर्टिस्ट आहेत. तुम्ही प्रोफेसर प्रमोद रामटके सरांचं नाव ऐकलं असेल. आणि आमचं खूप खूप जुनी मैत्री आहे आणि नेहमी त्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्या पेंटिंगबद्दल चर्चा करतो. आणि फार मोठे कलावंत आहेत. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादे पेंटिंगसुद्धा आपल्याला काहीतरी सत्याकडे घेऊन जाऊ शकते. अगदी निसर्ग सौंदर्यसुद्धा आपल्याला सत्याकडे घेऊन जाऊ शकते. परंतु बऱ्याचदा मात्र ते आपण पाहू शकत नाही. कारण निसर्गात जेव्हा जातो ना आपण, एक विशाल आकाश पाहतो, विशाल सागर पाहतो, तेव्हा लक्षात येतं की ह्या पूर्ण सृष्टीमध्ये आपण किती क्षुल्लक आहोत, तरी आपला अहंकार किती मोठा आहे. निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो, आपण तिथं बसतो शांतपणे, आपलं मन चित्त शांत होत जातं
शुद्ध होत जातं, कारण सौंदर्य खरंच मनावर खूप चांगला परिणाम करतो. आणि समजा एखाद्या झाडाचं सुकलेलं पान पडताना दिसतं, तेवढंही पुरेसं आहे समजण्यासाठी की खरंच सर्व काही अनित्य आहे. परंतु बऱ्याचदा मात्र आपण अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तेवढे खुले नसतो. त्याच्याबद्दल मी शेवटी बोलणार आहे. तर हे क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहेत, ॲबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट आहेत रामटेके सर, आणि मला ते आवडतं. ते एकदा इंग्लंडला आम्ही होतो आणि चंद्रशेखर माझ्यासोबत होते. प्रिसेप्टरच्या मीटिंगला आम्ही गेलो होतो आणि मग सुगती मला म्हटलेत की तुमच्यासाठी मी 5-6 दिवस रिझर्व ठेवलेले आहेत आणि सांगा आता काय काय करायचं. तर मी त्यांना हसून म्हटलं, सुगती म्हटलं मला इथं पिलग्रिम करायचं आहे. तर ते हसले. इंग्लंडमध्ये कुठलं पिलग्रिम आली म्हणजे कुठलंही धम्मयात्रेचं कुठं. म्हटलं होय, मला परत बनतेंनी पहिला वर्ग कुठं सुरू केला ती जागा परत पाहायची आहे. बाबासाहेब जिथं अभ्यास करायचे त्या म्युझियममध्ये परत जायचं आहे. बाबासाहेब ज्या कॉलेजमध्ये शिकलं ते कॉलेज मला परत पाहायचं आहे. बाबासाहेब ज्या घरी राहिले ते मला पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर म्हटलं मला मी बरेचसे म्युझियम पाहिलेत, आर्ट गॅलरी पाहिलेत, यावेळी एखाद्या नवीन गॅलरीमध्ये आपण जाऊया. मग त्यांनी त्यांच्या काही मित्रांना विचारलं जे कलेमध्ये रुची ठेवतात. मग त्यांनी सांगितलं की एक टेट गॅलरी, त्यात मिरो नावाचा खूप मोठा आर्टिस्ट झालेला आहे. त्याच्या पेंटिंग्स आहेत आणि अद्भुत पेंटिंग्स आहेत आणि त्या पेंटिंग पाहायला तुम्ही अमुक सिद्धीनं घेऊन जा. आणि आम्ही गेलो ते पेंटिंग पाहायला. आता ज्यांना थोडंसं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग माहीत असेल ते समजू शकतील मी काय म्हणतो ते. कधी कधी ते चित्र काही समजतच नाही आपल्याला. तिथं मोठी मोठी चित्र होती, म्हणजे 3 चित्र, एक पेंटिंगचा एक स्टाईल आहे, 3 चित्रात तो विषय असतो आणि काही नाही कॅनव्हास होता आणि त्याच्यामध्ये केवळ एक रेष होती अशी, तिकडे पण एक अशी रेष होती, पुढे एक बाकडं होतं, म्हणजे तिथं जायचं त्या बाकड्यावर बसायचं ते पेंटिंग पाहत बसायचे. मग सुबती, मी, चंद्रशील, मला सुबती म्हटले हे त्याचं सर्वात फेमस पेंटिंग आहे. म्हटलं ओके. आणि मग आम्ही त्या बाकड्यावर बसलो आणि 5 मिनटात एक गंमत झाली. एक स्त्री आली, थोडीशी तरुणीचीच होती आणि तिची छोटी मुलगी होती आणि ती पण पेंटिंग दाखवायला आपल्या मुलांना घेऊन आली. ते मला नवल वाटलं. तिथं आपल्या छोट्या मुलांना ते आर्ट गॅलरीमध्ये नेतात, पेंटिंग दाखवतात, चित्रकारांबद्दल माहिती देतात. तर ती मुलगी काय म्हटली आपल्या आईला, मॉम आय कॅन डू दिस. आम्ही तिघे जोरात हसलो. तिने तिला थांबवलं कारण तिला वाटले का एक रेष तर आहे केवळ. आणि 15-20 मिनटं बसल्यावर मग सुबती मला विचारतात की मग सध्या काय वाटलं आहे पेंटिंग बघून. आणि मी त्यांना म्हटलं की सुबती आय एम फाइंडिंग इज व्हेरी डिफिकल्ट, आय एम स्टील स्ट्रगलिंग टू अंडरस्टँड व्हॉट इट इज अबाउट. की मला हे फार कठीण वाटतं आणि मी अजून विचार करतो की याचा काय अर्थ होतो आहे. चंद्रशिलांना विचारलं, मला आश्चर्य वाटलं. चंद्रशिलांनी खूप चांगलं सांगितलं. मी माझ्या मनाकडे पाहतो आहे म्हणे आणि मी पाहतो म्हणे माझ्या मनाला प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव दिलं पाहिजे, याचा काहीतरी अर्थ असला पाहिजे, याचा संघर्ष करतो आहे म्हणे तो. ते म्हटलं अरे वा, मिरो खुश झाला असता. तर जे सटल आर्ट आहे, सूक्ष्म आर्ट आहेत, ते आपण ॲप्रिशिएट करू शकलो पाहिजे. कारण अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा आपल्या मनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात. उच्च प्रकारचं संगीत असेल, उच्च प्रकारचं पेंटिंग असेल, अगदी नृत्य असेल, याचासुद्धा आपल्या मनावर मोठा परिणाम होतो. शेवटी मंत्रपठणाकडे मी येणार आहे. आता प्रतीक, प्रतिमा आपण असं म्हणतो. मंत्र शब्द म्हणजे जादूटोणा वगैरे असं तर मंत्र नाही. मंत्र शब्दाचा खूप चांगला अर्थ आहे. आता मी ते सांगत बसणार नाही. पण आपणा सर्वांना माहिती आहे की बुद्ध बोधिसत्वाचे काही मंत्र असतात. तर ते मंत्र म्हणजे मग काय की त्या बुद्ध आणि बोधिसत्वाचं ध्वनी रूप आहे, साऊंड सिम्बॉल आहे. जसं बाबासाहेबांना आवडणारा खूप मंत्र म्हणजे ओम मनी पद्मे हुम. त्याचे अनेक संदर्भ आहेत. जेव्हा तुम्ही ओम मनी पद्मे हुम म्हणता तेव्हा मात्र अवलोकितेश्वर, ती जी प्रतिमा आहे, ती जी मिथक आहे, ते आपल्या हृदयामध्ये येतं, मनामध्ये येतं. त्याचा एक मोठा पॉवरफुल इफेक्ट आपल्यामध्ये होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकर म्हणतो, एवढं म्हणणं पण पुरेसं असतं, आपल्या हृदयामध्ये काहीतरी होतं. बाबासाहेब आंबेडकर एवढं म्हटल्याबरोबरच जरी त्यांची प्रतिमा पुढं नसली तरी तशाच प्रकारे या बुद्ध आणि बोधिसत्वांचे हे ध्वनी रूप होत. आणि जेव्हा आपण त्याचं पठण करतो तेव्हा त्या बुद्ध आणि बोधिसत्वाच्या आपण संपर्कात असतो. आणि मग शेवटचा मुद्दा मी सांगणार आहे. आपण चळवळीमध्ये आलो, आपला विकास करण्यासाठी आलो. आणि जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं की भंते अतिशय सुस्पष्टपणे सांगतात की आपला विकास म्हणजे काय.
तर एक प्रसंग सांगून मी हे सांगणार आहे. एक आमची फार ज्येष्ठ धर्मचारिणी आहे स्वीडनमधली, आणि तिची माझी एकदा भेट झाली आणि मी तिला विचारलं की तुम्ही काय करता बाबा, कुठलं काम आहे. तर त्यांनी सांगितलं की युरोपमधले आणि पश्चिमी जगामधले जे काही बौद्ध संघटन आहे, संघ आहे, संस्था आहेत, अशा लोकांसोबत मी समन्वय साधते आणि अशा सर्व संघाचा आम्ही एक छोटं संघटन तयार केलेलं आहे. आणि मग आम्ही वर्षातून एकदा एकत्र येत असतो, देवाणघेवाण करत असतो, चर्चा करत असतो, म्हणजे जेणेकरून अनेक जे बौद्ध संघ आहेत त्यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण राहील, आपण एकमेकांना आपण काय करतो ते सांगू शकू. तर ती सांगत होती की एका अशाच परिषदेमध्ये प्रत्येकाला सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या संघामध्ये तुमचा विकास कसा करता. तर बरेचसे लोक मोगमेच बोलत होते की आम्ही ध्यान करतो, आम्ही अभ्यास करतो, पूजा करतो, एवढंच ते बोलत होते. मात्र ही जी आमची धम्मचारिणी आहे ती उठली आणि तिने सांगितलं की आम्ही आमच्या विकासासाठी काय करतो. सगळे अवाक झाले, तुमच्याकडे किती सुस्पष्ट आहे म्हणे. तर त्यांनी काय सांगितलं मग, प्रशिक्षणाच्या 5 पद्धती. पहिला आहे इंटिग्रेशन, म्हणजे एकरूपता, समग्रता, जागृती, हे आपल्या विकासासाठी आवश्यक आहे. याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. त्याचबरोबर आपली भावनिक विधायकता, इमोशनल पॉझिटिव्हिटी, आपलं मन शुद्ध झालं पाहिजे, मन आपलं विधायक झालं पाहिजे. त्याचबरोबर आध्यात्मिक ग्रहणशीलता, आध्यात्मिक मृत्यू आणि आध्यात्मिक पुनर्जन्म, आणि हे आम्ही करतो, याच्यातून आमचा विकास होतो. हे सगळे भारावून गेले. आध्यात्मिक ग्रहणशीलतेबद्दल मला असं वाटतं की अजूनही खूप चांगल्या प्रकारे आपल्या लोकांना ते समजलं असं मला तेवढं वाटत नाही. आध्यात्मिक ग्रहणशीलता म्हणजे कसं आहे, जसं मी अगदी सुरुवात केलेली आहे, खरं म्हणजे जे काही सुंदर असतं, श्रेष्ठ असतं, चांगलं असतं, त्याला प्रतिसाद देण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. आणि बऱ्याचदा बंधू आणि भगिनींनो, हे जे काही चांगलं आहे, जे काही श्रेष्ठ आहे, सुंदर आहे, सत्य आहे, त्याला आपण प्रतिसाद देऊ शकत नाही आणि म्हणूनच आपला विकास होत नाही. आपण खुले नसतो, तो प्रभाव आपल्यापर्यंत आपण येऊ देत नाहीत, हृदयापर्यंत ते पोचत नाहीत. नाहीतर कदाचित उपक हा पहिला बुद्धाचा शिष्य झाला असता, पण बंदच होतात. बनतेंनी एक उदाहरण सांगितलं, ते त्यांच्या एका मित्रासमवेत कॅलिम्पॉंगमध्ये असताना, दार्जिलिंगमध्ये असताना फिरायला गेलेत आणि एक अतिशय सुंदर वृक्ष बंतेंनी पाहिला आणि ते म्हणालेत, अरे बघा तो वृक्ष किती सुंदर दिसतो आहे. विशाल वृक्ष होता. आणि लगेच त्यांचे ते सहकारी मित्र काय म्हणतात, हो म्हणे खूप छान आहे, 6 महिने चुलीमध्ये जाळण्यासाठी काम येऊ शकतो. म्हणजे सौंदर्याची त्याची व्याख्या अशी आहे. कारण बऱ्याचदा आपण सौंदर्य पाहू शकत नाही, तर आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा बुद्धाची सुंदरता, बुद्धाचं सत्य बऱ्याचदा ते आपल्यापर्यंत येत का नाही, कारण आपण तेवढे खुले नाही, तेवढे ग्रहणशील नाही. अर्थातच जसं मी सुरुवातीला म्हटलं, केवळ बौद्धिक ज्ञानातून हे घडत नाही. आपल्याकडे म्हणूनच पूजा आहे. पूजेच्या माध्यमातून त्या आदर्शाशी, त्या मूल्यांशी आपण आपलं भावनिक नातं जोडत असतो. आणि म्हणूनच आपल्याला ही जी फॅकल्टी आहे, ही जी ग्रहणशीलता आहे ती वाढवली पाहिजे. तर मी थोडक्यात काय सांगितलं की जे काही उत्तम आहे, चांगलं आहे, त्याला प्रतिसाद देण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे. आणि ही क्षमता वाढते त्याचे अजून उपाय आहेत. ध्यान आपण करतो, पूजा आपण करतो, मंत्रपठण आपण करतो, गाथेचं पठण आपण करतो, पूजास्थान सजवतो. या सर्व गोष्टी एक प्रकारे आध्यात्मिक ग्रहणशीलता वाढवतात. परंतु त्याचबरोबर उत्तम प्रकारचं संगीत, उत्तम प्रकारच्या कला, साहित्य, निसर्ग सौंदर्य, इव्हन म्हणजे जे काही समजा रुग्ण आहेत त्यांची सेवा करणं, आजाऱ्यांची सेवा करणं, आपले जर म्हातारे आईवडील असतील त्यांची सेवा करणं, जे काही गरजू असतील त्यांना मदत करणं, हे सर्वच ज्या गोष्टी आहेत एक प्रकारे कुठेतरी आपली ग्रहणशीलता, रिसेप्टिव्हिटी वाढवत असतात, आपला विकास करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, बुद्ध धर्मामध्ये खरंच आपल्याला विकसित व्हायचं असेल तर बुद्ध धर्मामध्येच अनेक कला आणि बाबी आहेत. त्याचबरोबर आपलं अधिक ग्रहणशीलता, अधिक
आपल्यामध्ये रिसेप्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी ज्या उत्तम प्रकारच्या श्रेष्ठ कला आहेत त्याच्या संपर्कात आपण गेलं पाहिजे. माझ्याबद्दल बोलायचं म्हणजे मला असं वाटतं, मला उत्तम साहित्यातून खूप काही मिळालेलं आहे, काव्यातून खूप काही मिळालेलं आहे. परंतु बऱ्याचदा मी पाहिलं, लोक बाजारू पुस्तकं खूप वाचतात, परंतु उत्तम प्रकारचं साहित्य, उत्तम प्रकारच्या कलेच्या संपर्कात नसतात, उत्तम प्रकारचं संगीत ते ऐकत नाहीत. आणि बुद्ध धर्मामध्ये ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही बौद्ध परंपरेमध्ये मात्र याचा खूप चांगला विकास झालेला आहे. तिबेटन परंपरेमध्ये त्यांच्या संगीताला ऑस्कर प्राईज मिळाले आणि खरंच ते संगीत काय दर्जेदार आहे त्यांचं, आणि ते संगीत जे आहे ते हृदयाला भिडतं. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे सत्य लोकांपर्यंत पोहोचू, कलेच्या माध्यमातून पोहोचू, तेव्हा निश्चितच आपल्या हृदयापर्यंत जाईल. परंतु स्पिरिच्युअल रिसेप्टिव्हिटी म्हणजे आपण आपलं मन अधिक खुलं केलं पाहिजे. आणि हे जे काही बुद्ध बोधिसत्व आहे त्यांचा जो काही प्रभाव आहे, तो प्रभाव आपल्यापर्यंत येऊ देण्यासाठी, ती ग्रहणशीलता वाढवण्यासाठी आपल्याला याचं अधिक ॲप्रिशिएशन, याचं अधिक प्रतिसाद देण्याची जी क्षमता ती वाढवली पाहिजे. आणि ही क्षमता जी आहे, जेव्हा आपण अधिक कला, संस्कृती, संगीत, काव्य याच्या संपर्कात येतो, याच्यातूनही घडत असतं. मला वाटतं आजच्या या प्रसंगी हे एवढं याचं जे महत्त्व आहे ते सांगायचा मी प्रयत्न केला. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम बघणारच आहोत. केवळ एकच सांगायचं आहे, जे बौद्ध कलावंत होते ना, केवळ त्यांच्या शरणगमनाची अभिव्यक्ती म्हणून त्यांनी शिल्प तयार केले, काव्य तयार केलेत, ग्रंथ तयार केलेत, आपला इगो मोठा करण्यासाठी नाही. परंतु जर समजा तसं होत असेल तर मग मात्र आपण आध्यात्मिकतेपासून कुठेतरी दूर जाणार आहोत. तर ह्या कला ज्या आहेत ह्या आपल्या विकासासाठी असल्या पाहिजे. सर्वच जण कलावंत जरी होऊ शकले नाही तरी कलेचं ॲप्रिशिएशन करायला आपण शिकलं पाहिजे. उत्तम प्रकारे आपण म्हणजे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. त्याच्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की जे काही चांगलं आहे, श्रेष्ठ आहे, त्याला प्रतिसाद देण्याची आपली क्षमता वाढेल. आजच्या प्रसंगी मला वाटतं एवढं पुरे वेळ आपण अतिशय शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आयोजकांनी खूप चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांना धन्यवाद देऊन इथंच मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.